नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, कोकणामध्ये जोरदार शिमगा उत्सव चालू आहे आणि शिमगा उत्सव एवढा आहे आणि काही गोष्टी पारंपरिक पद्धती ज्या आपल्याला माहिती नाहीत त्या काही पद्धती असतील त्या आपला प्रकाश तुम्हाला यावरती माहिती देणार आहे आणि असा इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे ना मित्रांनो। खरोखरच तुम्हाला असं वाटेल की खरोखर कोकणामध्ये पण देव जे आपण बोलतो किती श्रद्धा लोकांची असते आणि भाऊ बहिणीला भेटायसाठी का जातो याच्यावर हा तुम्हाला माहिती देणार आहे। नमस्कार। बाळा पाटेकर, काय कोकणामध्ये जो परंपरा याची शिमग्याची आहे अशी परंपरा कुठं आपल्या देशात कुठं बाकी कुठं महाराष्ट्रामध्ये मिळेल, बाहेरच्या देशात कुठं मिळणार नाही। पण जे कोकणात जो उत्सव चालतो तो उत्सव जर पाहायला आता लोकांनी जर खरोखर आवर्जून यावं असं वाटतं आणि यावं की काय माहिती आहे का, ही जे परंपरा आहे ना, कसं भाऊ बहिणीला भेटणं। आता आपण कसं कुठलं सण साजरे करतो, रक्षाबंधन, परत भाऊबीज। एखाद्या वेळेस आपण काय म्हणतो, भाऊबीज करताना आपली बायको बोलते, हो मोठ्या ताईकडे जाय ना, आज राहून जाऊन द्या। परंतु तसं देवाचं नाही आहे। आता काल आमची ते कोळंबमध्ये अशी परिस्थिती झाली की त्यांची आमच्या कोळंबेश्वर देवाची बहीण लक्ष्मी माता जांभुडा गावची ती प्रत्येक वर्षी इथे कोळंबात भेटायला यायची आणि ती यावर्षी काही कारणास्तव ती नेसली नाही, नटली नाही, सजली नाही, ती जाग्यावरच आहे। परंतु तिला भावाला ते बघवलं नाही की बाबा आपल्याला आपण म्हणतो की देव नाही आहे, अस्तित्वात देव नाही, नुसतं नाव देवाचं आहे, पण ह्याच्यावर विश्वास कुठे ठेवू नका। आणि काल जे गोष्ट घडली ती जर मित्रांनो जर तुम्ही बघितलं, स्वतःहून बघितलं असतात तर तुम्हाला वाटलं असतं की बाबा हे खरोखर देव अस्तित्व आहे। आम्ही म्हणतोय अंधश्रद्धा, पण ही चुकून अंधश्रद्धा नाही आहे, ती खरोखर अस्तित्वात देव आहे। जेव्हा बहीण भावाची भेटीला येते तेव्हा त्यांची भावभेट बहीण होते तेव्हा तुम्ही बघितलात ना प्रत्यक्षात, तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल। आता आम्ही परवा मांडावर रात्री 11 वाजता कमीत कमी अगदी 350 ते 400 लोक मांडावरती हजर होतो। परंतु जेव्हा भाऊ बहिणीची आठवण झाली तेव्हा तिथून तो अंधारातून रात्रीच जेव्हा निघाला तेव्हा जवळजवळ 350 ते 300 माणसांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते कोणाला बघवलं नाही की वाटलं की बाबा असं कधी होऊ नये, कुणाचं दुश्मनाचं पण होऊ नये। परंतु देवांची देवकळा ती त्यांनाच फक्त माहिती असते आणि ही एवढी अशी भावूक होणार की गोष्ट होती की प्रत्येकाच्या डोळ्यात असू होते। हे तुम्ही जर स्वतःहून प्रत्यक्षात जर इथं तुम्ही आलात आणि ही जर गंमत पाहिलात तर तुम्हाला पण असं वाटेल की प्रत्येक वर्षी ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपण सर्वांनी गेलंच पाहिजे आणि असा हा कार्यक्रम तुम्ही बघायला कधी विसरू नको। आणि खरोखर भाऊ बहिणीची भेट आहे, हे आयुष्यात सोडू नका, ही खरी भेट आहे। मित्रांनो बघा कसं त्या दिवशी मी जेव्हा त्याला बघितलं त्या वेळेलाच त्याला विचार केला मी की खरोखरच ह्याच्याशी मुलाखत घेऊ, कारण प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत होता आणि एवढा अश्रू येत होता ना मित्रांनो की मी ह्यालाच बोललो, ठीक आहे मी तुझ्याशीच व्हिडिओ बनवतो, तुझ्याकडूनच माहिती घेतो, कारण आम्ही मुंबईकर असल्यामुळे एवढी काही माहिती नव्हती। तर ह्याच्या डोळ्यातून अश्रू तर येतच होते, परंतु पुऱ्या गावामध्ये मुंबईवरून जेवढी लोक आली होती ते प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू। आणि ती जी पालखी आहे ना मित्रांनो, मी स्वतः गेलो तिथे, स्वतः गेल्याच्यानंतर बघतो तर रात्री 11:30 ते 12 वाजता तो बहिणीच्या भेटीला निघाला रात्रीचा। आणि रात्रीला गेल्याच्या नंतर आपले काही गाववाले होते, जे पाटील होते, त्यांनी देवाला गाराणा घातला आणि सांगितलं, बाबा बघ तुझं जे काय आहे, तुला बहिणीला भेटायचं आहे, ती भेट तुझी नक्की आम्ही करून येतो, उद्या सकाळी 10 वाजता आम्ही तुझ्या भेटीला घेऊन येतो। आणि अशी भावूक झालेली जी लोक तुम्ही बघितलं असतात ना, तर तुम्हाला वाटेल खरोखर आहे हे काय कोकणामध्ये। तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे आवडलास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
भाव निघालाय बहिणीच्या भेटीला. आता बघा, काल खूप कष्ट करावे लागले, कारण का रात्री 11:30ला ही पालखी निघाली होती बहिणीच्या भेटीला. परंतु बरेचसे काय अडचणी आल्या आणि मग ते थांबवलं गेलं. मग आज सकाळी पालखी आता निघाल्या, कोळंबेश्वरांचा निघाला बहिणीच्या भेटीला, महालक्ष्मी देवीच्या भेटीला. मित्रांनो, हे आता बघा, सिंधुदुर्गाची हद्द इथपासून लागली आणि सिंधुदुर्गाच्या आतमध्ये आता आपली कोळंबेश्वर देवाची पालखी आली आहे. आता हे महालक्ष्मी मंदिर म्हणजे तिची बहीण, कोळंबेश्वर देवाची बहीण, तिच्या भेटीला चाललेला आहे.
हा. नाही बाटलांचे बाटलांचे महालक्ष्मी मंदिर एकदम जवळ आलंय मित्रांनो. सुटतोय हे महालक्ष्मी मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, ही कोंडरेश्वर देवाची बहीण महालक्ष्मी आणि हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. हे बघा, हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्या मंदिराला भेटायसाठी भाऊ आलाय. पब्लिक पण खूप आहे. मंदिराची भेट घेते. मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे एंट्री बंद आहे.
साईडने जा रे, इकडून या, रस्त्याने जा सरळ. इकडून या, इकडून या. हे फक्त आमच्या एका कोळम गावाचं पब्लिक आहे मित्रांनो. हे सर्व कोळम गावावरून आलेलं आहे. आता पुढे ज्या ठिकाणी पालखी जाणार त्या ठिकाणी आता आपण बघू माहोल कितीचा आहे तो, कारण ह्या जांभोडे गावचं पण पब्लिक तेवढंच असणार आहे. निशाण्याच्या बाहेर लाव रे, निशाणा बाहेर. Thank you.
आमच्या तमासगिराबद्दल आम्ही तुमच्या मनापासून सर्वांचा आभारी आहोत. प्रेमाने राहा, आनंदात राहा. सखे आवर तू लवकर दिसा आलाय माथ्यावर. शुभेच्छा. सर्वांनी एकत्र राहा, प्रेमाने राहा, आनंदात राहा आणि होळीचा सण जोरात साजरा करा. आपली निघालेले आहे आपल्या कोळम गावाला. तिथे जामदारखाना होता महालक्ष्मी देवीचा, म्हणजे कोंडेश्वर देवाची जी बहीण आहे त्या बहिणीची भेट घेऊन आता आपला कोंडेश्वर देव कोळमला निघालेला आहे, मांडावर निघालेला आहे. माणसाची जाती मित्रांनो, पालखी आता निघालेली आहे आपल्या कोळमला, आपल्या घरी.
आपल्या मांडावर. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.